तर खासदार ओमराजे निंबाळकर मातोश्रीवरच्या या बैठकीला येणार नसल्याचं समजतंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी ही माहिती दिली आहे। मुलाची तब्येत बरी नसल्याने ओमराजे बैठकीला जाणार नाहीत असं कैलास पाटलांनी म्हटलंय। ओमराजे निंबाळकर यांच्या गैरहजेरीवर आमदार कैलास पाटलांनी हा खुलासा केलाय। बैठकीला येणार नाही असं ओमराजेंनी आधीच कळवल्याचंही कैलास पाटलांनी म्हटलंय। ऑपरेशन टायगरची चर्चा मागच्या 6-8 महिन्यापासून वारंवार होते। त्यात काही तथ्य असं मला वाटत नाही। त्यामुळे चर्चा असतील, प्रयत्न असतील, पण असं काही होणार नाही असं मला विश्वास आहे। या चर्चेला अधिक धार येण्याची कारण काय? तुमची जी पक्षांतर्गत बैठक झाली त्या बैठकीला खासदार अनुपस्थितीत होते, त्याच्यामुळे कुठेतरी शंका जास्त व्यक्त केली जाते। त्या दिवशी त्यांच्या मुलाची तब्येत बिघडली होती, ते दवाखान्यात होते, त्यामुळे ते येऊ शकणार नाही तसं त्यांनी कळवलं होतं। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले या संदर्भात अधिकचे तपशील देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। निलेश, कारण जरी वेगवेगळे देत असले तरी 3 खासदार या बैठकीला अनुपस्थित आहेत। माधवी, मातोश्रीला आता थोड्या वेळातच या बैठकीला सुरुवात होईल। खासदार संजय दिना पाटील हे देखील या ठिकाणी पोहोचले नाहीत, काही वेळात ते देखील पोहोचतील अशा पद्धतीची माहिती मिळते। मात्र आताच्या घडीला ज्या पद्धतीनं सध्या शिवसेनेमध्ये एकंदरीतच ऑपरेशन टायगरची चर्चा आहे, या पार्श्वभूमीवर खासदार उपस्थित नसणं ही मोठी बाब मानली जाते। याच्यामध्ये सातत्यानं ज्यांच्याबद्दल संशय व्यक्त करण्यात येत होता ते परभणीचे संजय जाधव, जे मागच्या वेळी देखील बैठकीला आले नव्हते। यासोबतच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना स्पष्टता दिलेली आहे। सध्या त्यांचा मुलगा जो आहे तो पुण्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि त्यामुळे ते येऊ शकणार नाहीयेत अशी देखील माहिती समोर येते। तर शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे यांचा फोन नॉट रिचेबल आहे आणि त्यामुळेच 3 खासदारांच्या बाबतीमधलं प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होताना दिसतंय। अद्यापही ऑनलाईन बैठकीला प्रामुख्यानं ज्यांच्याबद्दल सातत्यानं प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचं ते नागेश पाटील अष्टीकर हे उपस्थित असणार आहेत। यासोबतच संजय देशमुख यवतमाळचे खासदार आहेत ते देखील या बैठकीला असणार आहेत। सध्या मातोश्रीला ज्यामध्ये पोहोचलेले जे खासदार आहेत त्याच्यामध्ये अरविंद सावंत पोहोचलेत, यासोबतच अनिल देसाई देखील पोहोचलेले आहेत। राजाभाऊ वाजे जे नाशिकचे खासदार आहेत हे देखील पोहोचलेले आहेत। आजच्या या बैठकीच्या निमित्तानं अनेक प्रश्नांची उघड होताना आपल्याला दिसणार आहे। खास करून मागच्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर बंद संदर्भात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे जे काही दावे केले जात आहेत ते खरं ठरतंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण त्याच्यात अलीकडंच जे त्यांच्या पक्षाचे मंत्री आहेत प्रतापराव जाधव यांना देखील म्हटलं होतं की एकनाथ शिंदे कधीही ऑपरेशन टायगरची तारीख जाहीर करतील आणि जवळपास 7 खासदार जे आहेत ते आमच्यासोबत येतील। त्यामुळं आजच्या या बैठकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे खासदारांना काय मार्गदर्शन करतायत, कोण कोण खासदार उपस्थित राहणार नाही याची उत्तरं थोड्या वेळातच मिळताना आपल्याला दिसतील। नक्कीच या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी थोड्या वेळातच मिळतील। मातोश्रीवरचे हे सगळे अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। निलेश, धन्यवाद या माहितीसाठी।